जालनेकरांना पाण्यापासून धोका 1000 पाण्याच्या नमुन्यात 402 नमुने दूषित असल्याचे आढळून आले। जालन्यात रासायनिक खतांच्या वापरामुळे अक्षरशः जमिनीतील पाणी बनतंय विष। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण धोकादायक, तर काही पाण्याच्या नमुन्यात ई कोलाय, कोलिफॉर्म बॅक्टेरिया आणि मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम सारख्या घटक आढळून आल्याने खळबळ। 1000 पाण्याच्या नमुन्यात 402 नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं आहे। आज दिनांक 27 गुरुवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाणी घातक बनत चालले। तुम्ही विषारी पाणी तर पित नाही ना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण जालन्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाणी घातक बनत चाललंय। रासायनिक खतांच्या वापरामुळे अक्षरशः जमिनीतील पाणी विष बनतंय। जालन्यातील भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात पाण्यात 45 प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट आढळून आले। गेल्या 5 महिन्यात तपासात आलेल्या 1000 पाण्याच्या नमुन्यात 402 नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं आहे। 218 पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचं प्रमाण हे 45 पेक्षा जास्त असल्याचं समोर आलंय, तर 108 नमुन्यात कोलिफॉर्म बॅक्टेरिया, 4 नमुन्यात ई कोलाय बॅक्टेरिया आणि 39 नमुन्यात मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम सारख्या घटक आढळून आल्याने पिण्याचे पाणी दूषित असल्याचं आढळून आलंय। तर पाण्यात मोठ्या प्रमाणात शरीराला घातक असलेले रासायनिक घटक आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्यात धोक्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे प्रशासनाला एवढा सगळा प्रकार उघडकीस येऊनही काही सोयीसुतक नसल्याचा अनुभव अनेक गावातील ग्रामस्थांना येतोय। एकंदरीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा, औषधांचे घटक पाण्याच्या नमुन्यात आढळून येत असल्याने पाणीच विष बनतं का असा प्रश्न या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीतून समोर आलाय। त्यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांबरोबर इतर रासायनिक घटकांच्या वापरावर प्रमाण ठरवणं महत्त्वाचं आहे। पाण्यात वाढणाऱ्या या रासायनिक घटकांमुळे व वाढत्या बॅक्टेरियामुळे शरीराला लागणारं पाणीच विष बनतंय असं म्हणण्याची वेळ आली आहे। 6 महिन्यापूर्वीचा डाटा सांगते सर तुम्हाला। 6 महिन्यापासून आम्ही जे तपासले ते 500 ते 550 सॅम्पल आम्ही केमिकलचे आणि 524 सॅम्पल हे बॅक्टेरियोलॉजीचे आम्ही इथं तपासलेले। त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आम्हाला इथं नायट्रेट आढळतं। 30 ते 35% दरम्यान आम्हाला ते नायट्रेट आढळतं। तसंच त्याच्यामध्ये टोटल हार्डनेसचं प्रमाण पण येतं। जे की हापशाचं पाणी, बोरचं पाणी असतं त्याच्यामध्ये आम्हाला टोटल हार्डनेसचं प्रमाण हे आढळतं। आता टोटल हार्डनेस जर आढळलं तर त्या पाण्यामुळं केस गळतात किंवा मग पोटाचे पण काही विकार होतात टोटल हार्डनेसमुळं। आणि जे नायट्रेटचं प्रमाण आहे तर ते केमिकल वापरल्यामुळं, जे शेतीमध्ये फर्टिलायझेशनसाठी वापरतात खतं वगैरे, त्याचा जास्त प्रमाणात आता वापर व्हायला लागलेला। त्याच्यामुळं ते आजूबाजूला जर विहिरी असतात आणि आपण रासायनिक खतं जास्त प्रमाणात वापरल्यामुळं त्याचं प्रमाण हे विहिरीमध्ये उतरतं आणि ते नायट्रेटचे प्रमाण आम्हाला जास्त प्रमाणात आढळून येतं। एकंदरीत सॅम्पलपैकी किती टक्के पाणी तुम्हाला दूषित सापडलं? आम्हाला जर 100 सॅम्पल घेतले तर त्याच्यामध्ये 30 ते 40च्या प्रमाणामध्ये नायट्रेट, टोटल हार्डनेस असे 2-3 प्रकार येतात त्याच्यामध्ये। त्याच्यावर उपाय म्हणून काय करावं? आता उपाय म्हणून जर नायट्रेट आपल्याला घ्यायचं म्हणजे येऊ द्यायचं नसेल पाण्यामध्ये, तर रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे। आणि जिथं आपला पाण्याचा सोर्स आहे, पाणी पिण्यासाठी आपण जे वापरतो त्या सोर्सच्या 100 फुटाच्या पर्यंतचा परिसर हा एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ राहिलेला पाहिजे। म्हणजे तिथं जनावरं वगैरे त्यांनी धुतले नाही पाहिजे, तिथं लेडीजने कपडे धुतले नाही पाहिजे त्या एरियामध्ये 100 फुटाच्या आतमध्ये, तरच ते नायट्रेटचं प्रमाण कमी येऊ शकतं। कारण आपण साबणीचा, निरम्याचा वापर करतो, जनावरं धुण्यासाठी पण आपण शॅम्पू वगैरे त्याचा वापर करून आपण तिथंच ते पाणी शोषलं जातं आणि म्हणून तिथं नायट्रेटचं प्रमाण येतं। मॅडम तुमचं नाव सांगा? राजश्री घाटोळे। काय म्हणतो? मी ॲज अ केमिस्ट म्हणून आहे सर। नायट्रेट हे जे प्रमाण आपल्या वातावरणात वाढलेलं आहे हे आपण मॅक्झिमम टाईम ॲज अ पेस्टिसाईड म्हणजे खताचा वापर करतो आपण। आणि खताचा वापर जे आपण पिकावर करतो आणि त्या पिकावाटे जे आपले धान्य आपण खातो आणि त्याच्या पद्धतीने लोक जे कामं करणारे आहेत त्यांच्यावर फार दुष्परिणाम त्याचे होतात। कारण की त्याची परमिसेबल जी तुम्हाला पॉलिसी आहे ती आपल्या कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे आणि ते माहिती नसल्यामुळं ते कोणत्याही प्रमाणात खत जे आहे
ते जास्तीच्या प्रमाणात दिल्या जातात आणि त्याच्यामुळं ते आपल्या शरीरात जातात. एक तर नाका वाटे, आपल्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रिया वाटे, दुसरं आहे पाण्या वाटे, आणि तिसरं डायरेक्ट ती ग्रेन खाल्ल्यानंतर. तर त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वास प्रक्रियेवर प्रॉब्लेम होतो, दम्याचा त्रास होतो, रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन जातो आणि लिव्हरवर परिणाम होतो, त्याच्यामुळं हिपॅटोमा होऊ शकतो. तिसरं आहे आपले जे किडन्या असतात ते किडनी फेल्युअर होऊ शकते आणि शरीरावर दुसरे फार घातक परिणाम होतात. डोक्यामध्ये आपल्या ब्रेनवरसुद्धा ते जमा होऊन आपले जे फंक्शन असतात नेहमीचे त्याच्यामुळं फारसे डिसऑर्डर येत आहेत. तर ह्याला ऑर्गॅनोफॉस्फरस ही जी गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये नायट्रेट म्हणून सुद्धा येतं, जे की एकदम कमी प्रमाणात वापरलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही. आणि त्याच्यामुळं शरीरावर आजकाल फारच दुष्परिणाम होऊ राहिले. त्याच्यामुळं डायबेटीज, हायपरटेन्शन ह्या गोष्टी यंग एजमध्ये मुलांना व्हायला लागलेल्या आहेत आणि किडनी फेल्युअर हे एक फार दुष्परिणाम होत आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी लिमिट असायला पाहिजे की तुम्ही इतकेच लिमिटमध्ये ते खतामध्ये वापरायला पाहिजे.